हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग बऱ्याच वेळा मी घोषणा करतो त्यावेळेस आमच्या घोषणेप्रमाणे घडतं, आणि बऱ्याच वेळा मी घोषणा करतो आता घडून येत नाही. मेजर याच्यामध्ये काय, याच्यामध्ये गॅप काय आहे? काय वेळेस घडतं, काय वेळेस घडत नाही. काही लोकांचं घडतं, काही लोकांचं घडत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं, प्रभू काय बोला, जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. आमेन, हालेलुया. प्रभू काय बोला, जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याला मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणलं प्रभू, माझ्या नावाने, म्हणजे पास्टरच्या नावाने का येशूच्या नावाने? येशूच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं, परमेश्वराने जगावर एवढं प्रेम केलं, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हालेलुया. का पुत्र दिला? असं काय खासियत होती पुत्रामध्ये, आणि का गरज होती पुत्र देण्याची? हालेलुया. काय गरज होती देवाला आपला एकुलता पुत्र देण्याची? कारण बायबल सांगतो, साऱ्या जगाने पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला काय केले, उणीव पडलेले. हालेलुया. बायबल सांगतं, साऱ्या जगाने, साऱ्या पृथ्वीवरल्या साऱ्या मानव जातीनं पाप केलेला आहे. तो कुठल्या धर्माविषयी बोलत नाही, तो कुठल्या जातीविषयी बोलत नाही. कारण बायबल सांगतं, येशू तुमची जात धर्म पंथ बदलण्यासाठी नाही आला, की येशू तुमचं जीवन बदलण्यासाठी आला. हालेलुया. येशूला तुमचं जीवन बदलायचंय, कारण त्याने तुमच्या जीवनासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे. आमेन, हालेलुया. साऱ्या जगाने पाप केलेला आहे. जुन्या करारानुसार अशी पद्धत होती, एका मनुष्याने पाप केलं त्याने बली अर्पण करायचा. एखादा घोडा, एखादा बकरा, एखादं वासरू. हालेलुया. जर त्याची ऐपतच नाहीये तर त्याने एखादा पारवा, गोला काय केला पाहिजे, अर्पण केला पाहिजे पाप क्षमेसाठी. हालेलुया. आणि शास्त्रानुसार प्रत्येक माणूस पाप करायचा आणि बली अर्पण करायचा. परमेश्वराने बघितलं मनुष्य काय करत आहे, पाप करत आहे, बली अर्पण करत आहे. साऱ्या मानवजातीच्या पापासाठी परमेश्वर बोलला, मी एकच बली अर्पण करेल, तो ही पवित्र. देवाने पृथ्वीवर बघितलं, पवित्र कुणी नाही. पाप्यासाठी पवित्र व्यक्तीनं मरणं गरजेचं होतं. पवित्र व्यक्तीचं बली रक्त अर्पण होणं गरजेचं होतं. म्हणून देवाने काय बघितलं, साऱ्या पृथ्वी त्यांनी बघितलं, प्राण्यामध्ये पवित्र कुणी नाहीये, मनुष्य मात्रामध्ये पवित्र कुणी नाहीये, जो माझ्या या प्रजेसाठी, माझ्या लोकांसाठी काय करेल, स्वतःला अर्पण करेल आणि त्यांच्या पापाची क्षमा करेल. मग देवाने काय केलं, देवाने स्वतःकडे बघितलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी परमेश्वराने साऱ्या पृथ्वीवर बघितलं, त्याला कोणी धार्मिक कोणी पवित्र आढळला नाही. मग त्यांनी काय केलं, त्याने स्वतःकडे बघितलं. बोला, परमेश्वराने स्वतःकडे बघितलं. माझ्या पापासाठी परमेश्वराने स्वतःकडे बघितलं. आणि परमेश्वराने काय केलं, स्वतःकडे बघितलं आणि म्हणला, माझ्या खेळीत पवित्र कोणी नाहीये. मग देवाने काय केलं, त्याचा अंश, पवित्र अंश या पृथ्वीवर पाठवला. बायबल सांगतो, कुमारिकेच्या पोटी आपला प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला, जिला पुरुष ठाऊक नाही, जिनं पाप केलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुमारिकेच्या पोटी आपला येशू ख्रिस्त जन्माला आला आणि बायबल सांगतो, तो पवित्र असल्या कारणानं साऱ्या मानवजातीचं पाप त्याच्यावरती लादलं. हालेलुया. साऱ्या मानवजातीचं पाप त्याच्यावरती लागलं आणि आपल्या साऱ्या मानवजातीच्या पापासाठी त्याला अर्पण गुड फ्रायडेच्या दिवशी करण्यात आलं. आमेन, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं, तो काय म्हणतो, माझ्या नावाने पित्याजवळ तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. प्रभू येशूचं नाव घेऊन आम्ही प्रार्थना करत आहे.
प्रभू येशूचं नाव घेऊन आम्ही देव पित्याला मागत आहे. हालेलुया. ठराविक लोकांना भेटत आहे, ठराविक लोकांना भेटत नाहीये. प्रेज द लॉर्ड. महत्वाचं काय आहे? पाप्यांसाठी पवित्रतेनं मरणं गरजेचं होतं, पवित्र रक्त वाहणं गरजेचं होतं. आणि जसं ते पवित्र रक्त आहे तसं जो पवित्र रक्त मागत आहे त्या रक्ताप्रमाणे, त्या पवित्रतेप्रमाणे जो मागत आहे त्याने पण पवित्र बनलं पाहिजे. हालेलुया. मला वाटतं तुमच्या डोक्यानं जात असेल. हालेलुया. काय म्हणतो? तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. पण ज्याला मागत, ज्या येशूच्या नावाने तो मागत आहे, बायबल सांगते येशू पवित्र आहे. जो येशू पवित्र आहे तर जो मागत आहे त्याने येशू सारखं पवित्र राहिलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पापामध्ये राहून, व्यभिचारामध्ये राहून, जार कर्मामध्ये राहून, चोरी लाजी लबाडी करून तुम्ही एका पवित्र व्यक्तीचं नाव घेऊन, पवित्र देवाचं नाव घेऊन तुम्ही प्रार्थना कराल तर ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण बायबल सांगतं यशाया 59:2 मध्ये काय सांगतं? तुम्ही आणि तुमचा परमेश्वर याच्यामध्ये तुमचं पाप आड भिंतीप्रमाणे झालेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण आहे परमेश्वर आणि तुमच्यामध्ये? पापाची भिंत आहे, पापाची भिंत आहे. आज आम्ही प्रभूकडे प्रार्थना करतो, प्रभू आज आम्हाला या गोष्टीची गरज आहे, तू दे. आमचा आवाज त्या पापाच्या भिंतीमुळे परमेश्वरापर्यंत पोहोचत नाहीये. पापाची भिंत मध्ये झालेली आहे. आज आम्ही त्या पवित्र येशूचं नाव घेऊन परमेश्वराकडे प्रार्थना करतो, त्या पित्याकडे प्रार्थना करतो, हे पिता येशूच्या नावामध्ये आम्हाला या गोष्टीची गरज आहे, तू दे. पण भेटत नाहीये. कारण ज्या येशूचं आम्ही नाव घेतो तो येशू पवित्र आहे. आणि जर आम्ही नाव घेणार आहे, जर आम्ही पापामध्ये जीवन जगत असू तर आमची प्रार्थना पित्यापर्यंत नाही पोहोचू शकत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगते काय? तुम्हाला येशूचं नाव घेऊन प्रार्थना करायचे, तुम्हाला येशूचं नाव घेऊन पित्याला मागायचे, तर येशूचं चारित्र्य, येशूची पवित्रता तुमच्यामध्ये आली पाहिजे. आमेन. हालेलुया. येशूचं चारित्र्य आपल्यामध्ये आल्याशिवाय आपण येशूचं नाव घेऊन पित्याकडे प्रार्थना करू नाही शकत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक नवीन व्यक्ती प्रभूमध्ये येतो, तो आधी येशूचा अनुभव देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस तो येशूकडे जायला जातो, पाप घेऊन येशूच्या चरणाजवळ सोडलं पाहिजे. ते पाप आपण मागणं नाही घेतलं पाहिजे. कारण येशूने तुमच्याने माझे पाप घेतले. अनेक लोक येशूकडे पाप करतो, मी पापी आहे, माझ्या पापाची क्षमा कर. अनेक जण प्रभूच्या चरणावर पाप सोडायला जातात, पण त्यांना पाप सोडणं जमत नाही. ते पाप पण माघारी घेऊन येतात, पाप पण माघारी घेऊन येतात. पाप मनुष्य जातीला पाप येशूच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत त्याचं कॅरेक्टर आपण धारण करत नाही, माझा येशू कसा आहे, माझा येशू पवित्र आहे, तो पवित्रचा अर्थ करतो. माझा येशू चोरी करत नाही, मी चोरी करणं सोडलं पाहिजे. माझा येशू व्यभिचारी नाहीये, मला व्यभिचार करणं सोडलं पाहिजे. माझा येशू लबाड नाहीये, मी लबाडी करणं सोडलं पाहिजे. हालेलुया. माझा येशू ढोंगी नाहीये तर मी ढोंग करणं सोडलं पाहिजे. मी तुम्हाला हे नाही सांगत की तुमचं जुनं जीवन तुम्ही घेऊन चाललं पाहिजे. मी तुम्हाला हे सांगतोय, तुमचं जुनं पापाचं जीवन सोडून तुम्ही ख्रिस्ताकडे आलं पाहिजे. हालेलुया. म्हणून प्रभू काय म्हणतो, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काय मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. तोपर्यंत प्राप्त होणार जोपर्यंत ज्याचं नाव तुम्ही वापरताय, त्याच्या नावाचं सामर्थ्य, त्याच्या नावाचं चारित्र्य तुम्ही ग्रहण आधी केलं पाहिजे. हालेलुया. जर त्याचं ग्रहण नाही केलं चारित्र्य, प्रेज द लॉर्ड. एक बेवडा येशूकडे प्रार्थना केली, पित्याकडे प्रार्थना केली, प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो, माझा लिव्हर बरा होऊ दे. प्रभू आधी त्याला काय म्हणेल माहितीये? तू आधी तुझी दारू सोड, तू आधी तुझी नशा सोड. कारण तुझं शरीर हे माझं मंदिर आहे. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. तुमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचं घाणेरडं वस्तू गेलं नाही पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुमचं शरीर, प्राण, आत्मा ख्रिस्ताने मोल ते विकत घेतलेला आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. ख्रिस्ताने तुम्हाला मोल देऊन विकत घेतलाय. म्हणून ज्याला तुम्ही हाक मारताय त्याचं चारित्र्य तुम्ही धारण केलं पाहिजे. ज्यावेळेस त्याचं चारित्र्य आपण धारण करू, त्याचं कॅरेक्टर आपण रिसीव्ह करू, कॅरेक्टर मध्ये आपण चालू, कॅरेक्टर मध्ये आपण वागू, कॅरेक्टर मध्ये आपण बोलू, त्या कॅरेक्टर मध्ये एक सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य काम करणार आहे. मगाशी सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही ते कॅरेक्टर घेऊन बोलता त्यावेळेस त्याबद्दल घडून येतं. ते चारित्र्य घेऊन जे बोलता त्यावेळेस त्या पद्धतीने घडून येतं. विना चारित्र्य, विना कॅरेक्टर तुम्ही धार्मिकतेची अपेक्षा नाही करू शकत, आशीर्वादाची अपेक्षा नाही करू शकत. कारण ज्याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो तो चारित्र्यवान परमेश्वर आहे. आम्ही चारित्र्यहीनतेमध्ये राहून चारित्र्यवानाच्या गोष्टी करू तर आम्ही स्वतःला फसवू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जण माझा ऐकतात? हालेलुया. तुम्हाला येशू मध्ये राहून तुम्हाला येशू सारखं जगणं खूप महत्वाचं आहे. येशूचं चारित्र्य ग्रहण करणं खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक पॉलिटिकल पार्टी आहे. काय? एक पॉलिटिकल, एक राजकारणी पार्टी आहे. राजकारणी पुढाऱ्याचं नाव घेऊन, पॉलिटिकल लीडरचं नाव घेऊन एखादा व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे गेला. त्याला म्हटलं मला अमक्या धमक्याने पाठवली नाही, मला थोडी मदत करा. हालेलुया. समजा XYZ पार्टीचा माणूस आहे. हालेलुया. आणि तो पार्टी आहे, तो पार्टीचा अध्यक्ष आहे, त्याचं चांगलं वजन आहे, त्याला सगळे लोक ओळखतात. त्याचं नाव घेऊन एखादा साधारण व्यक्ती त्याचं नाव घेतलं आणि दुसऱ्या तिकडे गेला, मला त्या व्यक्तीनं पाठवलं नाही, मी त्याचा कार्यकर्ता, मला तेवढी मदत दे. तो व्यक्ती करेल का मदत? करेल का मदत? का नाही करणार? ज्याचं नाव त्याने घेतलंय त्याचा झेंडा त्याच्याकडे पाहिजे. ज्याचं नाव घेतलंय, ज्या पार्टीचं ते नाव घेऊन चाललेलं आहे, त्यांची जी तत्व आहे त्या व्यक्तीमध्ये पाहिजे. त्यांचं जे ध्येय आहे त्या व्यक्तीमध्ये पाहिजे. त्यावेळेस त्यांना कळून घेईल हा या पार्टीचा माणूस आहे, हा या पक्षाचा माणूस आहे. लक्षात येते का तुमच्या? हालेलुया. घड्याळाचं नाव घेऊन, हालेलुया, घड्याळाचं नाव घेऊन तुतारीचा गमछा गळ्यात घालून दुसऱ्या माणसाला मदत मागायला गेल्या, मी घड्याळाच्या माणसाने पाठवले, मला मदत करा. तो माणूस काय म्हणत? गळ्यामध्ये गमछा तुतारीचा रेफर देतोय घड्याळाचा. तो हाय कुठल्या पार्टीचा? हालेलुया. पडेल का नाही प्रश्न? मदत करण्याला करेल का मदत? जर घड्याळाचा माणूस आहे, घड्याळाचा गमछा गळ्यात आहे आणि घड्याळाचं नाव घेऊन मी त्या पार्टीला मला मदत करा, मग मदत भेटेल का नाही? हालेलुया. का? कारण ज्याचा रेफर दिला आहे त्याचं चिन्ह गळ्यात घालून फिरतोय. ज्या येशूचं नाव घेऊन तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय त्याचं चारित्र्य हे सर्वात मोठं चिन्ह आहे. त्याचं चारित्र्य आपल्यामध्ये आहे का? त्याचं जीवन आपल्यामध्ये आहे का? ते जीवन घेऊन आपण पित्याकडे प्रार्थना केली पाहिजे. ते चारित्र्य घेऊन आपण पित्याकडे प्रार्थना केली पाहिजे. त्याचं कॅरेक्टर घेऊन आपण त्या पित्याकडे गेले पाहिजे. पिता, मी येशूच्या नावाने मी तुला बघतो, मला हे दे. मी तुम्हाला सांगतो त्याच वेळेस तुम्हाला सर्व गोष्टी शक्य होतील. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतो तुम्ही मागत नाही मग तुम्हाला भेटत नाही, मागता पण तरी तुम्हाला भेटत नाही. त्याचं कारण हे आहे, ज्याच्या नावाने मागतो त्याचं चारित्र्य आमच्यामध्ये नाही. ज्याच्या नावाने आम्ही मागतो त्याचं कॅरेक्टर आम्ही सोडून दिलेलं आहे. आम्ही तर आमच्या विरोधी, आमच्या शत्रूचं कॅरेक्टर आम्ही धारण केलं आहे. मूर्तीपूजा करतो, आम्ही जादूटोना करतो, आम्ही डू द ग्रेट, आम्ही थोडं इकडं पण आहे, आम्ही थोडं तिकडं पण आहे. हालेलुया. आम्ही थोडं इकडं पण आहे, आम्ही थोडं तिकडं पण आहे, आम्ही जगामध्ये पण आहे. आणि आम्ही नशा पण करतो आणि प्रार्थना पण करतो. आम्ही लपडेबाजी भी करतो, आम्ही देवाकडे चर्चला पण जातो. आम्ही दुसरीची निंदा पण करतो आणि प्रार्थना पण करतो. आम्ही चुकली पण करतो आणि प्रार्थना पण करतो. येशूचं नाव पण मुखामध्ये घेतो. भेटेल का? देवाचं सांगतो तुम्ही मागता पण तरी तुम्हाला भेटत नाही. त्याचं कारण हे आहे कारण त्याचं चारित्र्य आम्ही ग्रहण नाही केलं. कारण सामर्थ्य त्याच्या चारित्र्यामध्ये आहे.
सामर्थ्य तुमच्या वैयक्तिक चारित्र्यामध्ये आहे. जसं चारित्र्य घेऊन तुम्ही चालताय ना, त्याचं चारित्र्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतो स्तोत्र करता दावीद बघा पहिले शमूएल त्याचा 17व्या अध्यायामध्ये बघा आपण वाचूया काय सांगते. दावीद आणि गोलियत त्या ठिकाणी काय त्याचा आलेला प्रसंग आपण बघू. पहिले शमूएल हालेलुया. चाळीस वचनापासून आपण वाचू. 17 अध्याय. मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे दलगरी बटव्यात ठेवले आणि आपली गोपन हाती घेऊन तो त्या पलीच्याकडे गेला. तिकडं तो पलिष्ठी दाविदाच्या जवळ आला. त्याचा शस्त्रवाग त्याच्या पुढे चालत होता. त्या पलिष्ठीने दाविदास न्यावून पाहिले तेव्हा तो त्या तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. तो पलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्या पुढे आलायस. त्या पलिष्ठाने दाविदाला देवाचे नाव घेऊन दाविदास शिरशाप दिले. तो दाविदास म्हणाला, असा जवळ आहे म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्षास व वनपशूस देतो. तेव्हा दावीद त्या पलिष्ठास म्हणाला, तू तलवार भाला व पर्ची घेऊन मजवर चढून आला आहे, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय सांगते देवाचं वचन या ठिकाणी. दावीद एक लहान बालक आहे, 17-18 वर्षाचा मुलगा आहे. आखी इस्रायली सेना गल्ल्यात नावाच्या पलिष्ठीला घाबरत आहे. बायबल सांगतोय तो 7-8 फूट त्याची उंची आहे. त्या गल्ल्याताची किती उंची आहे? 7 ते 8 फूट. त्याला हाताला 6-6 बोट आहेत. आणि जसा तो गल्ल्यात त्याच्या गुहेतून बाहेर निघायचा, आखी इस्रायली सेना पळून जायची. प्रेज द लॉर्ड. मग इस्रायली सेना पळून जात होती. दाविदाने वेग बघितलं, इस्रायल लोक साधारण पलिष्ठीला घाबरत आहेत. आणि तो पलिष्ठी इस्रायलच्या लोकांना काय करत आहे, इस्रायलच्या देवाला काय करत आहे, शिव्या शाप देत आहे. प्रेज द लॉर्ड. मग त्या इस्रायल व्यक्तीने दाविदाने काय केलं, पलिष्ठीला काय पलिष्ठीच्या ज्यावेळेस तो मारायला पलिष्ठीला गेला, त्याला अंगामध्ये त्याला तसलं शस्त्र लढाईचं जे वस्त्र होतं ते त्याला घालणं सहन झालं नाही. त्यांनी काय केलं, त्याचा बटवा होता, बटव्यामध्ये काय केलं, मग ओळख म्हणजे नाण्यातली 5 गुळगुळीत गोटे घेतलं, आपल्या बटव्यात टाकलं. दनगरी बटवा, हालेलुया. त्या बटव्यात त्याने टाकलं आणि ते बटवा, ते गोटे आणि आपले गोपन घेऊन काय केला, तो त्याच्याकडे चाललेला आहे. तो गल्ल्यात पळून येत आहे. दावीद इकडून त्याला मारण्यासाठी चाललेला आहे. इस्रायल सेना ती पळून गेलेली आहे. पण बायबल सांगतं प्रियांनो, दावीद त्याच्या समोर गेला आणि काय म्हणतो, तू इस्रायलच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखलेला आहे. इस्रायलच्या सेनाधीश परमेश्वराला तू तुच्छ लेखलेला आहे. आज त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावर जात करून येत आहे. काय घोषणा त्यांनी केली आहे, मी इस्रायलचा परमेश्वर जो सेनाधीश परमेश्वर आहे त्याच्या नावाने मी तुझ्याकडे चाल करून येत आहे. आज मंडळी तुम्हाला माहित असलं पाहिजे, तुमच्या शत्रूविषयी तुम्ही बोलताना, तुमच्या विरुद्ध काम करणाऱ्या दुष्ट शक्तीविषयी बोलताना तुम्ही हे म्हटलं पाहिजे, हे दुष्ट शक्ती त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावर चाल करून येत आहे, मी तुला हरवतो येशूच्या नावाने घोषणा केली पाहिजे. पहिलं तुमचं कॅरेक्टर सरळ असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कॅरेक्टर बरोबर तुमच्या मुखातली घोषणा ही देवाच्या वचनाला धरून असली पाहिजे. आमेन, हालेलुया. पहिलं तुमचं कॅरेक्टर त्या येशूसारखं असलं पाहिजे. दुसरं, येशूच्या नावाने तुम्ही ज्यावेळेस घोषणा कराला, तुमची घोषणा देवाच्या वचनाला धरून असली पाहिजे, देवाच्या सामर्थ्याला धरून असली पाहिजे. हालेलुया. आणि म्हणतो प्रभू आम्हाला विजय पाहिजे. काय म्हणतो, प्रभू आम्हाला विजय पाहिजे.
आम्हाला या त्रासातून विजय पाहिजे, आम्हाला या दुःखातून बाहेर निघायचं आहे, आम्हाला या संकटातून बाहेर निघायचं आहे. तर प्रभू काय म्हणतो, पहिलं तुझं कॅरेक्टर पाहिजे, दुसरं म्हणजे माझ्या वचनात तुझी घोषणा पाहिजे. हालेलुया. दाविदाला विजय पाहिजे, दाविदाला गलियाथला मारायचे, पण त्यांची इस्रायलची आखी सेना एका 7 फूट 8 फूट एका गलियाथला भीत होती. त्या आखी सेना घाबरत असताना एक 17 वर्षाचं पोरग आपल्या हातामध्ये गोपन घेऊन त्या शत्रूमध्ये चाल करून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या शत्रूला तो काय बोलतो, त्या शत्रूला लक्षात ठेवा, त्या शत्रूला तो हे बोलतो, तू इस्रायलच्या सेनाधीश परमेश्वराला तू काय केलं, तुच्छ केलंय, त्याच सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावर चाल करून येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुष्ट शक्ती तुम्हाला तुमच्या परमेश्वराला तुच्छ केलं असेल तर तुमच्या मुखातून देवाचं सामर्थ्यशाली नाव, देवाचं गौरवशाली नाव हे प्रकट झालं पाहिजे, ते मुखातून निघलं पाहिजे. तुमच्या मुखातून जेवढा तुमचा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे त्याच्या 1000 पटीनं तुमच्या मुखातून जोश तरी तुमचा निघाला पाहिजे. हालेलुया. दाविदाने तेच केलेलं आहे. दावीद काय म्हणताय, ज्या देवाला तू तुच्छ लेखलाय त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावर चाल करत आहे. तो सेनाधीश परमेश्वर तुला माझ्या हातामध्ये देईल. दावीद म्हणत आहे, काय म्हणत आहे, ज्या देवाचं नाव घेऊन मी तुझ्याकडे येत आहे, तुझ्यावर चाल करून तोच परमेश्वर तुला माझ्या हातामध्ये देईल. तुम्हाला तो विश्वास पाहिजे, तुमची ती घोषणा पाहिजे. हे तुमच्या शक्ती ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तू माझ्या पायाखाली, हे त्रास देणाऱ्या अंधकाराचं सामर्थ्य तू माझ्या पायाखाली आहे. कारण माझ्या येशूने मला तुझ्या विजय दिला आहे. बायबलचा येशू ख्रिस्त मला पहा, मी तुम्हाला सापाला आणि विंचवाला तोडण्याचा अधिकार दिला आहे. साप कोण आहे, जो मेन लुसिफर दुष्ट. हालेलुया. जो शैतान आहे, मेन जो दुष्ट शक्तीचा जादूटोणा करण्याचा जो मेन आहे, जो आकाशामध्ये वावर करतो, तो लुसिफर, तो त्यांचा मेन आहे. त्याला म्हटले साप. जो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये थोडा साप म्हटले जातात, तो प्रकटीकरणच्या पुस्तकामध्ये काय झालेला आहे, अजगर झालेला आहे. तो साप आहे. बायबल सांगतो, पहा मी सापाला आणि विंचवाला तोडण्याचा अधिकार, तो तुम्हाला अधिकार आहे. नाही मला माहित आहे, ज्या परमेश्वराची मी भक्ती करत आहे, ज्या परमेश्वराची मी सेवा करत आहे, त्या परमेश्वराने जग आणि जगाच्या सगळ्या गोष्टी माझ्या पायाखाली ठेवल्या हे दाविदाला माहित आहे. आज मंडळी तुम्हालाही माहित असलं पाहिजे, तुमच्या देवाच्या नावाने प्रार्थना करता, ज्या देवाजवळ तुम्ही जाता, मनोभावे जाता, हृदयापासून जाता, त्या देवाजवळ तुम्ही गुडघे टेकता, तुम्हाला हे माहित पाहिजे, या जगातला सर्वात सामर्थ्यवान परमेश्वर तोच देव आहे. हालेलुया. तुम्हाला माहित पाहिजे आणि तुमच्या वचनामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये ते वचन डिक्लेअर झालं पाहिजे, मी सामर्थ्यवान परमेश्वराची संतान आहे. हालेलुया. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा परमेश्वर उंच झाला पाहिजे. कामामध्ये, बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये, जे काही तुम्ही हाती काम केलं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा काय झाला पाहिजे, परमेश्वर उंच झाला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 17 वर्षाचं पोरग, 17 वर्षाचं पोरग ज्याला इस्रायल सेना भेट आहे त्याच्यावर चाल करून घेतला आहे. त्याचा विश्वास तो स्वतःच्या बलावर नाही, त्याचा विश्वास त्याच्या हातातल्या गोपनीयवर नाही, त्याचा विश्वास त्याच्या जिवंत परमेश्वरावर आहे. शैतान शक्ती समोर, आजारासमोर, रोगासमोर, मरीसमोर, हर एक दुष्ट शक्ती समोर तुम्ही हे दाखवून दिलं पाहिजे, मी माझ्या बलाने नाही तर मी माझ्या सामर्थ्यशाली परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे चाल करून घेत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक वेळेस रड घालतो, देव म्हणतोय हरलेला आहे ऑलरेडी, शैतान म्हणतोय हरलेला आहे ऑलरेडी. देव ज्यावेळेस तुम्ही हरता त्यावेळेस तुमच्या देवाला तुम्ही हरवता, देवाला जगामध्ये तुम्ही हरवू शकत नाही. ज्या देवाची तुम्ही भक्ती करता आणि त्याच वेळेस तुम्ही हारता, तुम्ही त्या दुष्ट शक्तीला बोलत नाही, हालेलुया, तिच्या विरोधात तुम्ही काम करत नाही, त्यावेळेस तुमच्या देवाला तुम्ही हरवता. प्रेज लॉर्ड. तुमचा विजयी परमेश्वर आहे, तुमचा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. जर सामर्थ्यशाली विजयी तुमचा देव आहे तर देवाला काय केलं पाहिजे, तुम्ही प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उंच केलं पाहिजे, विजय तुम्ही दिला पाहिजे. तुमच्या देवाची जिवंत सेना ही तुम्ही आणि मी आहोत. आपण त्याला विजय दिला आहे, कारण ऑलरेडी त्याने विजय आपल्याला देऊन ठेवलेला आहे. ऑलरेडी सर्व शैतानी शक्ती, अरे शैतान आपल्या पायाखाली ते देऊन ठेवलेला आहे, त्याने आपल्याला त्याच्यावर अधिकार दिला आहे. मग आपण ज्याच्यावर आपल्याला अधिकार आहे त्याला आपण भिलं नाही पाहिजे, तर
पाय दिला पाहिजे, त्याला कुचललं पाहिजे आपल्या पायाखाली. आमेन, हालेलुया. दाविदाची ही गोष्ट आहे. दाविदाने मुख उघडलेला आहे. दावीद म्हणलाय, तू बोल, तू बोल, मी मुखातून तुला इथून मारतो. तुमच्या शत्रूशी लढण्यासाठी तुम्हाला तोड उघडावंच लागेल आणि तुम्हाला ते बोलावं लागेल, तुम्हाला ती घोषणा करावी लागेल जी ज्या घोषणेनं तुमचा शैतान, तुमचा विरोधी, जो दुष्ट शक्ती तो हरला जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दाविदाने तोंड उघडलं त्यामुळे तो हरला. दाविदाने तोंड उघडलं त्या गल्ल्याविषयी बायबल सांगतं. दाविदाने काय केलं? 5 गोटे घेतले, पण त्या गोट्यातला एकच गोटा घेतला, गोपनीला घेतला आणि गोपनीला त्याला तसाच गोटा मारला, त्याच्या मस्तकावर बसला. जनरली हित मारल्यानंतर माणूस मागं पडतो. बायबल सांगतो गोटा हित बसला आणि तो पाता पडला. दुष्टशक्ती तुम्हाला नमन केल्याशिवाय राहणार नाही, पण अटॅक हा तुमचा झाला पाहिजे. अटॅक करण्याची साधने काय? पहिलं साधन आहे प्रेयर, दुसरं साधन आहे उपास, आणि तिसरं साधन आहे देवाचं वचन. आज आम्हाला प्रेयर करायला सांगितलं, पास्टर झोप लागते. बायबल वाचायला सांगितलं, पास्टर आम्हाला जमत नाही. उपास करायला नाही आम्हाला ती भूक लागते, आम्हाला सहन होत नाही. आणि आम्हाला विजय पाहिजे. दुष्टशक्ती तोपर्यंत आपल्याला नमन करणार जोपर्यंत आपल्याला लढाई दिलेला हत्यार आपल्याला वापरत नाही. शैतान त्याच्या पावरने आपल्यावर चालू करून येतो. दुष्टशक्ती आपल्याला आपल्यावर पावरने चालू करून देते. त्याच्या आईकडे सगळे हत्यार आपल्या विरोधात वापर करते. आपल्याला देवाने दिलेले हत्यार, जे देवाचं वचन आहे, जे उपास आणि प्रार्थना आहे, ते जर आपण यूज नाही करणार, कसा शत्रू व्हायला? पास्टर काय जमानाच म्हणा, मी सांगतो जमणारच नाही. कारण हत्यार तुम्ही वापरलंच नाही. शैतान तुमच्या पायाखाली दिलेला आहे. शैतान तुम्हाला अधिकार दिलेला आहे आणि तुमच्या शैतानाला गोंधळत बसलेला आहे. हे कसं तरी होते, ते कसं तरीच होणार. त्याला म्हटलं पाहिजे, त्रास नाही, दुष्ट शक्ती तू माझ्या पायाखाली आहे, मी तुडवतो, मला तुझ्यावर अधिकार आहे. तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही म्हटलं पाहिजे मी जिवंत परमेश्वराची प्रजा आहे. तोंड उघडलं पाहिजे. बायबल दाविदाने तोंड उघडलं. दावीद म्हटला ना, मी 17 वर्षाचा मी काय करू शकतो? कारण इस्रायलचा राजा ज्याला देत होता, दावीद 17 वर्षाचा असताना त्याच्यावर चालू करून जात होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गेला दाविदाने तोंड उघडलं, मी इस्रायलचा परमेश्वर, सेनाधीश देव, मी त्याच्या नावाने तुझ्यावर चालू करून आहे. तो देव मला व माझ्या हातात तुला दिल्याशिवाय राहणार नाही. दिला देवाने. दाविदाने गोपनीतला एक गोटा मारला, त्याच्या मस्तकावर बसला. तो त्याने पालता पडला. दाविदाला त्याने नमन केलं आणि बायबल सांगतं 92 दावीद पळत पळत गेला, त्याची तलवार घेतली, त्याच्या तलवारीने त्याचं मुंडकं छाटलं आणि इस्रायलच्या राजाला त्याने आणून दिलं. विषय तुमचा आहे, कारण सेनाधीश परमेश्वर तुमचा आहे. एकच आम्ही हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तोंड कुठं आणि कसं उघडलं पाहिजे ते सुद्धा समजलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस सामर्थ्यशाली शब्द तुमच्यासाठी त्यावेळेस तुम्ही जोरात म्हटलं पाहिजे आमेन. आम्ही झोपेत नसल्यासारखं आम्हाला आमेन म्हणायची मला वाटते, कारण आम्हाला कळतच नाही आम्हाला आमेन कधी म्हटलं पाहिजे. आमेन शिवाय जगामध्ये कुठलीच प्रार्थना पूर्ण होत नाही. हातात जरी प्रार्थना केली, जोपर्यंत आमेन म्हणत नाही ना, आमेन न म्हणताच म्हटलं ना, तुझी प्रार्थना चालूच, प्रार्थना पूर्ण झालीच नाही. ज्यावेळेस आमेन म्हणाल त्यावेळेस सगळ्या गोष्टी शांत होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे दुसरे एक उदाहरण आपण घेऊया. प्रेषितांचे कृत्य, त्याचा 3रा अध्याय आणि पहिल्या वचनातून आपण काय वचन वाचू? प्रेषित 3रा अध्याय. प्रेषितांचे कृत्य, त्याचा 3रा अध्याय 1 पासून काही वचन आपण begin वाचू. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजावर ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षाने त्याने त्याच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोनं रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावात चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याचे पावले व गोटे त्यात तत्काळ बळ आले.
तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करत त्याच्या बरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला उचलताना व देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजावर बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय सांगते बघा या ठिकाणी? बघा या ठिकाणी देवाचे सेवक आहेत पेत्र आणि योहान, ते पण कुठे निघाले? मंदिरामध्ये निघाले. आणि बायबल सांगतो मंदिराच्या सुंदर नावाचा एक दरवाजा आहे. त्या दरवाजापाशी तो भिकारी आहे. आता भिकाऱ्याची हिस्ट्री खूप वेगळी आहे, भिकाऱ्याची हिस्ट्री खूप मोठी आहे. भिकारी काय काय करत होते, कसं होतं, काय होतं ते खूप वेगळं. पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. ते भिकारी भीक मागत बसलाय आणि भीक मागत असताना येणाऱ्या जाणाऱ्या वाटेतल्या लोक तुका होते, भीक द्या, भीक. हालेलुया. आणि भीक मागत असताना बायबल सांगतं पेत्र आणि योहान जे येशू बरोबर येशूच्या 12 शिष्यातले जे शिष्य होते, पेत्र आणि योहान, तेच ते लोक शिष्य मंदिरामध्ये चालले असतात. त्यांनी त्याच्याकडे बघितलं, काहीतरी द्या. बायबल सांगतं पेत्र आणि योहान त्याच्याकडे बघितलं, त्याला म्हणला तू आमच्याकडे बघ, तू आमच्याकडे बघ. तुला देण्यासाठी सोने रुपये चालेल आणि आमच्याकडे काही नाहीये, पण एक गोष्ट आहे, एक गोष्ट आमच्याकडे आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तुम्हाला देवाच्या सेवकाकडून तुम्ही दुसऱ्या देवाच्या सेवकाकडून काय मागू शकत नाही, पण एक गोष्ट देवाच्या सेवकाकडून तुम्ही मागू शकता, ती म्हणजे जे त्यांच्याकडे आहे, ती म्हणजे फक्त प्रभू येशू ख्रिस्त. जो ख्रिस्त तुम्ही देवाच्या लोकांकडून तुम्ही घ्याल ना, तो ख्रिस्त तुम्हाला हर एक बद्दल छुटकारा देण्यासाठी समर्थ आहे. हर एक संकटातून बाहेर येण्यासाठी फक्त आणि फक्त येशू. बायबल सांगतं पेत्र आणि योहान काय म्हणतात त्याला, आमच्याकडे बघ बाबा, आम्हाला तुला देण्यासाठी काय नाही, आमच्याकडे फक्त एकच आहे, ती म्हणजे येशू ख्रिस्ताचं नाव. त्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये उठ आणि चांगला. बायबल सांगतं तत्काळ त्याच्या मांड्यामध्ये, पायामध्ये, पोटामध्ये पडालं, तो उडी मारला आणि त्यांच्याकडे चालू लागला. हालेलुया. जे त्यांच्याकडे आहे त्याची त्यांनी घोषणा केली, आमच्याकडे काही नाहीये, आमच्याकडे फक्त येशू आहे. जो येशू मुर्द्यांना जिवंत करतो, जो येशू कांगाला धनवान बनवतो, जो येशू मुर्दे जिवंत करून तो त्यांना काय करतो, स्वर्गीय राज्यात वारसदार बनवतो, तो येशू आमच्याकडे आहे. त्यांनी घोषणा केली. त्यांना सांगितलं जे येशू जे तुला पाहिजे ते तुला ते नाही, तुला सोने रुपयाची तुला गरज नाहीये. आज लोकांनो, आज मंडळी, तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे त्याच्या आधी, सगळ्याच्या आधी तुम्हाला येशूची गरज आहे. आज तुम्हाला पाटण मी गरीब आहे, पाटण मी आजारी आहे, पाटण मी असा आहे, पाटण मी कसा आहे, मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या गोष्टीच्या आधी तुम्हाला येशूची गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही येशू ग्रहण कराल, येशू तुमचं दुःख आनंदात बदलायचं राहणार. हालेलुया. पेत्र त्याला म्हणतात माझ्याकडे बघ, तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाहीये. आज मंडळीमध्ये लोक म्हणतील पाटण आम्हाला हे द्या, पाटण आम्हाला ते नाही, आमच्या ह्याच्यासाठी, पाटण आमच्या त्याच्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे आणि ते नको आहे. न तुम्हाला सांगतो सगळ्याच्या आधी जो परमेश्वर, जो प्रभू येशू ख्रिस्त या सृष्टीचा मालक आहे, ज्याने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं, तो येशू ख्रिस्त आधी सगळ्याच्या आधी तुम्हाला पाहिजे, कारण तो तुमची परिस्थिती बदलणारा देव आहे. हालेलुया. त्याच्या जीवनामध्ये येशू त्याचं जीवन निराश नाही, दुःखी नाही, हताश नाही. ज्याच्या जीवनामध्ये येशू नाही, त्याच्याकडे कोटीने संपत्ती असू द्या, काही ना काही अडचण आहे. तुमच्या जीवनामध्ये येशू आहे तर तुम्ही सगळं सर्व सुखी आणि आनंदाचं जीवन जगणार. तुम्ही म्हणणार नाही पाटण माझ्याकडे गाडी नाहीये, तुम्ही म्हणणार नाही पाटण मला घर नाहीये, तुम्ही म्हणणार पाटण माझा आम काय तम काय, हा तुम्ही म्हणणार धनवान येशू माझ्या जवळ आहे. हालेलुया. हालेलुया. आज त्या येशूला ग्रहण करण्यासाठी स्वतःला तयार करा मंडळी. हालेलुया. 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 आपल्या जागेवर आपण उठून हालेलुया.